तर अजित पवार या कार्यक्रमातून निघालेले आहेत, मात्र या संदर्भात त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही। माध्यमांकडून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला जातोय बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे, कमिटी करायचं ठरलं। चला तर अजित पवार काही प्रतिक्रिया न देताच निघून गेलेले आहेत। मी सांगितलंय ना, अशा पद्धतीने प्रतिक्रिया फक्त अजित पवार यांनी दिली, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खरं तर बच्चू कडू यांच्याशी फोन करून त्यांना आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचं। मात्र तरी देखील आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ हा घातलाच। मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर निघून जात असताना या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। बच्चू कडूंना न्याय द्या अशी जोरदार मागणी करत, घोषणाबाजी करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर घातलेला हा गोंधळ आणि या कार्यक्रम ज्या ठिकाणी सुरू होता त्या सभागृहाच्या बाहेर सुद्धा मोठा राडा झाला। प्रहारचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने होत्या। यावरती कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं की आमच्या वचननाम्यामध्ये असं कोणतंही वचन देण्यात आलेलं नव्हतं जाहीरनाम्यात की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात, त्यामुळे आता रोष आणखीनच वाढणार अशी शक्यता आहे। दुसरीकडे बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। मुख्यमंत्र्यांनी आज देखील फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आपलं उपोषण मागे घेण्यासंदर्भात। मात्र जोपर्यंत लेखी निवेदन नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। आज उदय सामंत हे देखील सरकारचा निरोप घेऊन येणार आहेत बच्चू कडूंच्या भेटीला। मात्र त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम सुरू असताना पुण्यामध्ये देखील प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले। त्यांनी अजित पवारांसमोर गोंधळ घातला आणि या सभागृहाच्या बाहेर सुद्धा त्यांनी जोरदार राडा केला, खास करून प्रहारच्या महिला कार्यकर्त्यांनी। या कार्यक्रमातून निघत असताना अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला, मात्र अजित पवार यावरती त्यांनी ठोस अशी काही प्रतिक्रिया दिली नाही। सरकारकडनं या संदर्भात शेतकरी नेते अजित नवले यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधला होता, ते काय म्हणाले ते ऐकूयात।